शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन। विमानाचा अपघात की घातपात? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती पुणे जिल्ह्यातील विमान अपघातात निधन झालं आणि त्यात त्यांच्यासह एकूण 5 सवार मृत्यूंचा मृत्यू झालाय। 5 सवार या व्यक्तींचा मृत्यू झालाय। हा अपघात की घातपात किंवा साजिश यावर अद्याप कोणत्याही अधिकृत पुराव्यांवर आधारित ठोस निष्कर्ष आलेला नाही। अधिकृत बातम्यांमध्ये तो एक दुःखद विमान अपघात म्हणून नोंदवण्यात आलाय आणि विमान अपघातांबाबत चौकशी सुरू आहे। राष्ट्र राज्य स्तरावरून शोककळा आणि श्रद्धांजली व्यक्त केली जाते। अपघाताचे प्राथमिक स्वरूप: अजित पवार हे विमान बारामती विमानतळाजवळ उतरताना अपघातग्रस्त झाले आणि त्यात विमानाचे तुकडे तुकडे झाले। मौसम व दृश्यता कमी असल्यानं विमानाचे दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करताना अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय। विमानात असलेल्या सर्व प्रवासी आणि चालक दल सदस्यांचा मृत्यू झालाय। घातपात किंवा साजिश याबाबत सध्या कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही। मात्र काही नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी होत आहे। अपघाताच्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे। सरकारच्या अधिकृत भूमिकेनुसार ही घटना अपघाताची आहे। मात्र सार्वजनिक व राजकीय पातळीवर चौकशी आणि पारदर्शकतेची मागणी वाढताना दिसत आहे। प्रमुख नेत्यांनी व्यक्त केलेल्या श्रद्धांजली: अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातून आणि राज्यभरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संवेदना व्यक्त करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी त्यांच्या निधनानं राष्ट्रीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगितलं। अनेक केंद्रीय नेत्यांनीही दुःख व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील राजकीय नेते: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन शोक व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार हे कणखर नेतृत्व होतं असं सांगत श्रद्धांजली वाहिली। खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भावनिक शब्दात दुःख व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांतील आमदार, खासदार व मंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या। सामाजिक व सार्वजनिक क्षेत्र: क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं। अपघातावर सध्या काय घडतंय? विमान अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे। महाराष्ट्र सरकारनं 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केलाय। घातपाताच्या शक्यतेबाबत चौकशीची मागणी होत असली तरी सध्या अधिकृत स्तरावर कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगण्यात येतंय। सोशल मीडियावर विविध चर्चा आणि प्रतिक्रिया सुरू असून अंतिम निष्कर्षाची प्रतीक्षा आहे। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या तसेच राष्ट्र राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय। VIP सुरक्षा, विमान प्रवास आणि आपत्कालीन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पारदर्शक आणि निपक्षपाती चौकशीची मागणी वाढत आहे। विमान अपघातात अजितदादा पवार यांच्यासोबत आणखी 5 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये वैमानिक, सहवैमानिक तसेच विमानातील कर्मचारी व सहकारी यांचा समावेश आहे। सर्व मृतांची ओळख प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून संबंधित कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे। पुढील तपशील तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाणार आहे। 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। अजितदादा पवार यांचे निधन याच विमान दुर्घटनेत झाले। बारामती जवळच असलेले बारामती विमानतळ, या विमानतळाजवळ हे विमान सकाळी 8:45 आले असता त्यांना सुरुवातीला धावपट्टी दिसली नाही असं दिसतंय आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेला ते फिरून विमान येत असताना
हलत डोलत विचित्र अवस्थेमध्ये ते खाली येत असलेले प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. आणि ते विमानाची जी धावपट्टी आहे, धावपट्टीला जो भराव तयार केलेला आहे किंवा पिचिंग तयार केलेली आहे, दगडाची पिचिंग आहे, त्या पिचिंगला ते धडकल्यासारखे दिसते आहे. आणि मग बाजूलाच धडकून त्या विमानाचे 2-3 स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगत आहेत. आणि त्या स्फोटानंतर ते विमान छिन्न विछिन्न झाले आणि छिन्न विछिन्न अवस्थेत हे विमान कोसळले. त्यांनी पेट घेतला आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांना घेऊन जाण्यासाठी आलेला कॅनवा किंवा त्यांचे साथीदार, स्वागतासाठी आलेले सर्व अधिकारी वगैरे ते घटनास्थळी जवळच 1-2 किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला त्या ठिकाणी पोहोचले. त्या विमानतळावर घेण्यास आलेले सर्व अग्निशामक दल वगैरे सुद्धा पोहोचले, परंतु अग्निशामक दल यांच्या टँकरमध्ये पाणीच नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी यांनी पेटत असलेले प्रेत बाजूला पडलेले त्यांच्यावर पादलीने आणून पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. काही प्रेतांना आतून निघण्यास उशीर झाला, दरवाजा उघडलेला नसल्याचेही समजले. अशापैकी हा ॲक्सिडेंट आणि दुर्दैवी घटना माननीय अजितदादा पवार यांच्या या दुर्दैवी घटनेमध्ये अनेक कंगोरे याच्यामध्ये आज निदर्शनास येत आहेत. काही नेत्यांनी श्रद्धांजली वाहत असताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, आपल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री माननीय ममता बॅनर्जी यांनी, अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांनी काही शंका व्यक्त केल्या आणि त्या शंकेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ही अपघात नसून घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे आणि ते रिटायर न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे. अखिलेश यादव यांनी म्हटलेलं आहे की VIP लोक सुरक्षित नाहीत, तर याच्या तळाशी जाऊन याची चौकशी झाली पाहिजेत, असे वारंवार घटना घडू नयेत, यासाठी याची चौकशी आवश्यक आहे, असेच मत मल्लिकार्जुन खरगे यांनीही व्यक्त केलेलं आहे. याशिवाय अनेक लोकांनी सोशल मीडिया वगैरेच्या बातम्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की याचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि त्या ब्लॅक बॉक्समध्ये जे काही रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगमध्ये रेडिओ संदेश आहेत. काही वेळेसाठी रेडिओ संदेश ब्रेक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक आवाज, अजितदादाचा शेवटचा आवाज आलेला आहे, तो धोका अशा प्रकारचा आवाज आलेला आहे. तर याच्यामध्ये हा घात की अपघात की घात असे संशयाची सुई गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोचलेले आहे. याच्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उत्तर देत असताना अशा दुःखद प्रसंगी सुद्धा काही लोक राजकारण करत आहेत त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादी या पक्षाचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी सुद्धा हा शुद्ध अपघात आहे, घातपात नाही असेच सांगितलेले आहे. त्याचबरोबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार यांचे चुलते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे अध्यक्ष यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा शुद्ध अपघात आहे, या पाठीमागे घातपात वगैरे मला काही वाटत नाही. अशा अनेक अफवा उठण्यात आल्या.
आज दिवसभर सकाळी लवकरच अजितदादा उठून बारामतीला निघाले आणि ते विमानाने बारामतीला येत असतानाच हा प्रकार घडला आणि धावपट्टीच्या शेजारी येऊन हे विमान धडकल्याचे दिसत आहे. जे थोडक्यात धावपट्टीच्या वेळेला याची उंची गमावलेली आहे. धावपट्टीवर येत असतानाच त्याची उंची थोडी कमी झालेली आहे आणि त्यामुळंच हा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्यांच्या चाहत्याने एकच हल्लकल्लोळ माजवला आणि आक्रोश करण्यास सुरुवात केली. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनीही अजितदादा पवार यांचे कार्याची माहिती देऊन श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनी खरगे साहेब, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यातील अनेक मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री दोघांनीही आज बारामतीला भेट दिली आणि अजितदादा यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. या अपघाताची पाहणी करण्यासाठी काही पथकही या ठिकाणी आल्याचे दिसत आहे. याचा कॅनवाही या ठिकाणी आलेला दिसत आहे.